मंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा. बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा महिलांना मेसेज. लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, स्वागत करतो तुमचे पुन्हा एकदा MS सरकारी अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. लाडक्या बहिणींनो, डिसेंबरची 17 तारीख उजाडली आहे तरी देखील नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जे आहे ते लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये अजूनही 1500 रुपये जे आहे ते जमा झाले नाहीत. असा प्रश्न जो आहे तो तमाम महिला वर्गाला जो पडला आहे, कारण की डिसेंबर अर्धा संपला आहे, नोव्हेंबरचे पैसे जमा झाले नाही आहेत. काय कारण आहे की सरकार जे आहे ते नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जे आहेत ते बँक खात्यामध्ये जमा करत नाही आहे. ह्याचे आपण कारणे आपण जाणून घेऊया व त्यासोबत आता पुढील काय अपडेट आहे, म्हणजे पैसे हे कधी जमा होऊ शकतात नोव्हेंबरचे, तर या संदर्भात देखील एक मोठी अपडेट आता आली आहे, ते देखील आपण जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ छोटा असणार आहे पण तुमच्यासाठी जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे. सो तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आम्ही असेच व्हिडिओ जे आहे तर तुमच्या कामाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत राहू. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला खूप काय माहिती देऊन जाईल. तर चला मग सुरू करूया. तर लाडक्या बहिणीने तुम्ही तर स्क्रीनवरती पाहू शकता, डिसेंबर महिना अर्धा उलटून गेला तरी महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न होतोय, तो लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी जमा होतील. आता नोव्हेंबरचा हप्ता अद्याप मिळाला नाही आणि डिसेंबरचाही हप्ता प्रलंबित आहे, कारण डिसेंबरचे 15 दिवस जे आहेत आता झालेले आहेत. राज्यातील सुमारे 2.62 कोटी लाभार्थी महिलांना 2 महिन्यांचे 6000 रुपये मिळण्याची प्रतीक्षा इथे आहे. सॉरी, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे, ते 6000 नाही तर 2 महिन्याचे नोव्हेंबर आणि डिसेंबर 3000 रुपये मिळण्याची प्रतीक्षा इथे आहे. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्रितपणे डिसेंबर महिन्यात वितरित केले जाऊ शकते. मात्र नेमकी तारीख जाहीर करण्यात आली नाही, पण तरी देखील आता मात्र नीट ऐका. सूत्रांच्या माहितीनुसार 23 किंवा 24 डिसेंबरला जे आहे या 2 दिवसांमध्ये खात्यामध्ये तुमच्या 1500 रुपये जमा होऊ शकतात. तरी सरकारकडून अधिकृत घोषणा नाही आहे. आता 23 आणि 24 तारीख का, तर पाहूया. आता तुम्हाला माहितच असेल की ह्याचे जे मुख्य कारण आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. आता तुम्हाला माहितच आहे की 2 डिसेंबरला जे आहे ते नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणूक झाल्या. आता याचा निकाल 21 तारखेला लागणार आहे व जे नगर परिषदेच्या निवडणुका ज्या पुढे ढकलल्या होत्या त्यांच्या निवडणुका आता 20 डिसेंबरला होणार आहेत आणि त्यांचा देखील निकाल जो आहे तो एकदम 21 डिसेंबरला आता लागणार आहे. आणि तुम्हाला माहितच आहे की गेल्या 15 डिसेंबरला महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा आली आणि त्याची आचारसंहिता देखील आता लागू झाली आहे. आणि मनपाच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका 15 जानेवारी 2026ला मतदान होणार आहे आणि त्याचा निकाल 16 जानेवारीला इथे जाहीर होतील. त्यामुळे ज्या दोन्ही निवडणुकांच्या मधली जी तारीख निघते ती म्हणजे 23 आणि 24 जे वर्किंग दिवस आहेत. आणि जसं 21 डिसेंबरला नगर परिषदेचा निकाल लागतील तसं 22-23ला जे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये 22-23-24 या 3 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकदम पैसे देण्याचा प्रयत्न करेल, कारण की सरकार त्यानंतर मनपा निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त राहील आणि त्यानंतर सरकारला जे तुमच्या बँक खात्याने पैसे देण्याचं काम जे जमणार नाही आणि आचारसंहिता पण लागेल. मनपाच्या निवडणुका या महत्त्वाच्या असतात, मोठ्या असतात प्रत्येक राजकीय पक्षासाठी व त्यामुळे जे आहे ते डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये जे तुमच्या बँक खात्यात जमा इकडे होऊ शकतात. आता दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे तुमचं नाव यादीतून वगळण्याची प्रक्रिया जी आहे ते चालू आहे. आता पहा, तुम्हाला माहिती असेल सप्टेंबरमध्ये सरकारने घोषणा केली होती की लाडक्या बहिणीला ई-केवायसी करायला. आता त्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. आता सरकार काय माहिती की असा विचार करत असेल की 31 डिसेंबरपर्यंत ज्यांनी केवायसी केली आहे, जे पात्र आहे त्यांनाच फक्त पैसे द्यायचे आणि जे खोटी माहिती देऊन जे पात्र झाले होते त्यांना अपात्र करून त्यांची नावं बघून पुन्हा एक नवीन यादी जाहीर करून त्यांच्याच बँक खात्यामध्ये पैसे द्यायचे असा सरकार विचार करत असेल तर त्यामुळे देखील विलंब होऊ शकतो. जर सरकारने समजा असं ठरवले की 31 डिसेंबरपर्यंत ज्यांनी केवायसी केली, जे पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळणार, तर त्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये मिळतील. आणि जे अपात्र आहेत केवायसी केली तर देखील अपात्र होणारच आहेत. काही लोक त्यांनी खोटी माहिती देऊन फॉर्म भरला होता, ज्यांनी केवायसी करून जे अपात्र होतील त्यांना तर वगळले जाईल आणि ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना देखील इथे अपात्र केले जाईल. आता वाटत नाही की सरकार 31 डिसेंबर नंतर जी आहे ती तारीख वाढवेल. सो जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्ही 31 डिसेंबर नंतर तुम्ही या योजनेसाठी अपात्र राहाल, जर तुम्ही पात्र असून सुद्धा. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या.
आता KYC पूर्ण करण्यासाठी सरकारने मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन पोर्टलवर अडचण येत असल्यास जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन ही प्रक्रिया करता येते. अंगणवाडी सेविकांना KYC पूर्ण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे घेऊन अंगणवाडीत भेट द्यावी. जर तुमच्याकडे अंगणवाडी नसेल किंवा खूप गर्दी होत असेल तिकडे, तर सोपं तुम्हाला सांगतो, माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला आहे. फक्त माझ्या नंबरवरती मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मी तुम्हाला KYC करून देईल. किंवा तुम्हाला मदत करेल. तुमचे काही प्रश्न असेल ते विचारा, कमेंटमध्ये विचारा किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर विचारा किंवा मला फोन करू नका, मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मी तुम्हाला KYC करून देईल. अजूनही तुमच्याकडे 12-13 दिवस बाकी आहे. तुम्ही KYC करून घ्या. एकदम छोटासा फॉर्म असतो जो तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही फिल करू शकता. माझ्याकडे लॅपटॉप आहे. जर तुमच्याकडे एवढी म्हणजे परिस्थिती नसेल बाहेर जाऊन KYC करायची, तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मी तुम्हाला KYC करून देईल. कोणत्याच प्रकारची काळजी तुम्ही करू नका. तर आणि हो, ज्यांची KYC आली त्यांनी देखील काळजी करू नका. 22, 23, 24 डिसेंबरच्या ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे येण्याची दाट शक्यता येते आहे. तर ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा. तुमचे काय प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे ते देखील मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ म्हणून तुम्हाला अपडेट देत राहू. नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.